लागते. तर बऱ्याच वेळा जेव्हा असं खच्चीकरण होतं, जेव्हा मला कळत नाही काय आयुष्यात पुढे काही आहे की नाही, किंवा कुठल्याही पर्सनल किंवा प्रोफेशनल सेटबॅक्स जेव्हा असतात, तेव्हा माझा पहिला फोन कॉल तिला जातो की मी लॉस्ट आहे, मला कळत नाही आणि तू खूप जास्त फक्त फ्रेंड्सला प्रायोरिटाईज करतेस आणि इथे तुझा इम्बॅलन्स होतोय. आणि तेव्हा मला पटलं नव्हतं, तेव्हा मला रागच आला होता. मला वाईटच वाटलं होतं की हे सोडून मला इकडे जावं लागतंय. पण मग अशा बऱ्याच फेजेस मध्ये तुम्ही कधी कधी असं वागतात जे तुम्ही त्यांना नोईंगली अननोईंगली हर्ट करतात आणि त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी करू शकते. इंडस्ट्रीत माझ्या कोणीच ओळखीचं नाहीये, कोणी गॉडफादर नाहीये. मला फक्त आणि फक्त ऑडियन्सने पुश करत करत इथपर्यंत आणलेलं आहे. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज हॅशटॅग माझी गोष्ट या सेगमेंट मधून आपण आज खूप सुंदर अशा अभिनेत्रीला भेटणार आहोत. ती म्हणजे मयुरी देशमुख. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय, चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंय. सो आपण आज तिचं बालपण, तिची स्ट्रगल स्टोरी या सगळ्यांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी तर मयुरी, तुझं मराठी मनोरंजन विश्वमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा तुझं सविता दामोदर परांजपे हे 80-90च्या दशकातलं गाजलेलं नाटक आणि पुन्हा भूमिका तू ती करतेस. खरं तर किती छान वाटतंय आणि किती एक्साइटमेंट आहे. सगळ्यात पहिले नर्वसनेस आहे. कारण हे अजरामर झालेलं नाटक आहे आणि रीमाताईंनी ती भूमिका अजरामर केलेली आहे आणि आपण त्या शूज मध्ये आपण स्टेप इन करतोय. सो जबाबदारी फार मोठी आहे. त्यामुळे सगळ्या इमोशन्स आहेत. एक्साइटमेंट आहे, नर्वसनेस आहे आणि एक जबाबदारीची जाणीव आहे की हे चांगलंच झालं पाहिजे. म्हणजे त्या क्लासिक नाटकाचा जो दर्जा मिळाला या नाटकाला, तो हलता कामा नये. येस, मी पुन्हा येईलच या नाटकासंबंधी तुझ्याशी बोलायला. पण ऍक्च्युली हॅशटॅग माझी गोष्ट म्हणून असं सेगमेंट आहे. सो मला ना तुझ्या बालपणाबद्दल सर्वात आधी जाणून घ्यायला फार आवडेल. कुठे गेलंय तुझं बालपण आणि मूळची तू कुठली आहेस? माझं बालपण ऍक्च्युली खूप ठिकाणी गेले, कारण माझ्या पप्पांचा ट्रान्सफर जॉब होता. त्यामुळे माझा जन्म झालाय धुळ्यात, कारण माझ्या आईचं गाव धुळे, पप्पांचं गाव शिरपूर. सो मी एक खानदेश कन्या आहे. त्याच्यानंतर पहिलीपर्यंत मी पंढरपूरला होते, दुसरी तिसरी चौथी पुण्याला, 5वी 6वी नांदेडला, 7वी मुंबईला, 8वी 9वी विशाखापट्टणमला आणि 10वी परत मुंबई. आणि मग तेव्हापासून मुंबईतच. वा, म्हणजे कॉलेज वगैरे त्याच्यानंतर मुंबईत. बापरे, इतक्या ठिकाणी तू फिरली आहेस. नवीन फ्रेंड्स, दोन्ही गोष्टी. म्हणजे एक तर ना, तुम्ही त्या 2 वर्षात तुमचं आयुष्य तिथे सेट केलेलं असतं, फ्रेंड्स कमवलेले असतात आणि मग हळूहळू त्या जागेची, त्या वातावरणाची मज्जा तुम्हाला येऊ लागते आणि तेवढ्यात शिफ्ट व्हायचं. बोरिया बिस्तर बांध के चलो. सो ते म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत की एक ना अडॅप्टेबिलिटी तुमच्या पर्सनॅलिटीतच येते, कारण त्याशिवाय गत्यंतर नसतं. तुम्हाला अडॅप्ट व्हावंच लागतं. कम्प्लिटली वेगळा कॅनव्हास, वेगळे लोक, वेगळी भाषा, त्यांचे वेगळे एथिक्स, सगळंच वेगळं असतं. पण मग हे अभिनय क्षेत्रात यायचं हे साधारण कोणत्या वयात तू ठरवलेलंस? मी खरं सांगायचं तर मी जेव्हा BDS मध्ये ऍडमिशन घेतली, त्याच्या पहिल्या 2 वर्षातच मला लक्षात आलं की चांगलं आहे हे, मी करते एन्जॉय, पण सोल सॅटिस्फाईंग नाहीये आणि काहीतरी आहे जे माझा आतला आवाज सांगतोय की अजून काहीतरी शोध. कारण फक्त ह्या प्रोफेशन मध्ये मी स्वतःला मरेपर्यंत बघू शकते का, तर नाही, मला ते तितकं एक्साइटिंग नाही वाटलं. मग तो शोध घ्यायला लागले आणि जेव्हा मला वाटलं की या क्षेत्रात यावं, या अभिनय किंवा लिखाण या क्षेत्रात, तर तेव्हा सर्वप्रथम माझ्या आईवडिलांचं असं झालं की नाही थांब, आपलं एकतर इथे आपलं कोणी ओळखीचं नाहीये, आपल्याला माहिती नाहीये हे क्षेत्र कसं आहे, प्लस फार बरं नसतं ऐकलं आपण या क्षेत्राबद्दल, स्पेशली मुलींसाठी. मग ती एक मिडल क्लास महाराष्ट्रीयन पेरेंट्स म्हणून त्यांना जी काळजी होती की हिचं फ्युचर कसं असेल, किंवा बरं नाहीच जर सक्सेसफुल झाली तर ते नैराश्य कसं ती हँडल करेल, हे सगळे एक बेसिक जे विचार असतात ते होते. आणि त्यामुळे मग माझ्या वडिलांनी सजेस्ट केलं की तू ह्याच्यात प्रशिक्षण घे, कारण कुठल्याही क्षेत्रात मला वाटतं तुमचा पाया जर पक्का झाला, तुमच्याकडे त्याचं शास्त्रशुद्ध नॉलेज असलं, तर तुम्ही तुमची वाटचाल अजून सोपी करू शकता. येस, बरोबर. आणि शिक्षणाने एक वेगळी ग्रेस येते, कुठलंही शिक्षण असेल तर. त्यामुळे मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई युनिव्हर्सिटी मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं नाट्यशास्त्रात आफ्टर डुईंग BDS. आणि तिथे मला खूप
चांगली मंडळी भेटली ॲज गुरुज. वामन केंद्रे, शफात खान, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्षेत्र काय आहे आणि काय डेप्थ या क्षेत्रात, म्हणजे फक्त फेम, नेम आणि पैसा याच्या पलीकडे हे क्षेत्र आहे, ते त्या लोकांच्या गायडन्समुळे मला कळलं. आणि तिथून जी वाटचाल सुरू झाली ती सुरू आहे. पण मग तो पहिला प्रोजेक्ट कोणता होता? खरं तर तुझे वडील सुद्धा तुला बोललेले की इंडस्ट्रीत जाणं तसं सोपं नाहीये. तो एक पहिला प्रोजेक्ट कोणता होता आणि त्यानंतर तुझ्या वडिलांना अशी खात्री झाली की हो बाबा आपली मुलगी आता योग्य वाटेवर आहे, असं काही झालेलं का? सगळ्यात पहिला प्रोजेक्ट माझा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ही फिल्म आहे. त्याच्यात मी सुरुवातीचे 10 मिनिटं एका जर्नलिस्टचा रोल केलाय. छोटासा रोल आहे, पण ती फिल्म खूप सुंदर आहे आणि मला नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी अशा सुंदर कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण तो प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टला बघून असं नाही वाटलं की हा म्हणजे फिल्म्स मिळतात किंवा त्याच्याने तितकं फेम, नेम किंवा काही मिळालं नाही. पण खुलता कळी खुलेना हे जे प्रोजेक्ट होतं, मी घराघरात पोचले आणि कुठेतरी आई वडिलांना वाटलं की ओके ठीक आहे, म्हणजे तिचा जो अट्टाहास आहे की याच्यात काम करूया, या फील्डमध्ये काहीतरी ती जे करू पाहतीये त्यात पहिली पायरी तरी ती चढलीये. म्हणजे आश्वासन असं काही नाही की आता हा म्हणजे हिचं आता करिअर बूम वगैरे असं काही नाही, पण पहिली पायरी चढली आणि हळूहळू ती सिन्सिअरिटीने जाईल पुढे, असं तेव्हा वाटलं त्या प्रोजेक्टमुळे. पण मग ती भूमिका तुझ्याकडे नेमकी कशी आलेली? खुलता कळी खुलेना ही मालिका प्रचंड गाजलीये, तू घराघरात पोचलीयस, तो किस्सा ऐकायला फार आवडतो. सो झालं असं की आपल्या महाराष्ट्राला एक फार मोठी देणगी आहे, ती म्हणजे एकांकिका स्पर्धा. आणि मी जून जुलै नावाची एकांकिका केली होती. जे स्कूल ऑफ आर्ट्सची एक टीम होती, बॉबी, हर्षल गडरी, ही सगळी ती मंडळी होती. आणि ती एकांकिका इतकी गाजली, म्हणजे त्या वर्षाची सगळी बक्षिसं आम्ही जिंकलो. बेस्ट ऍक्ट्रेस, बेस्ट नाटक, बेस्ट डिरेक्टर. आणि त्या स्पर्धांना जज करायला मातब्बर मंडळी होती इंडस्ट्रीतलीच. सो एक ते मला वाटतं नवीन टॅलेंटचं नाव सर्क्युलेट होतं की ही मुलगी चांगली आहे, हिला आपण ट्राय करू. मग वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी मला ऑडिशनसाठी डिरेक्टली बोलवणं आलं, चॅनल्स कडनं, त्या EPs कडनं किंवा प्रोड्युसर्स कडून. आणि मग अशा पद्धतीने मला झीच्या एक 2-3 प्रोजेक्टसाठी त्यांनी शॉर्टलिस्ट केलं होतं. आणि त्यातलं माझ्या नशिबात होतं खुलता कळी खुलेना, जे ऍप्ट आणि करेक्ट प्रोजेक्ट माझ्याकडे आलं करेक्ट वेळेस. वा. पण मग तू मधल्या काळात गायब होतीस, त्यानंतर तुझा चित्रपट आला, सो तू योग्य भूमिकांची वाट बघत होतीस की काही वेगळं कारण? नाही, कुठल्याही कलाकाराला वाटतं की एका प्रोजेक्ट नंतर दुसरं पटकन मिळावं आणि ते तितकंच ताकदीचं आणि चांगलं मिळावं. गॅप कोणाला घ्यायची नसते किंवा ती इच्छा नसते, पण त्या पद्धतीने काम यायला पाहिजे. आणि हे फील्ड रॅन्डम आहे. सो ज्या क्षणी मी ठरवलं की मी ऍक्टिंग करणार आहे, मी ऍक्टर बनणार आहे, त्या क्षणी मी हे साइन अप केलं होतं की रॅन्डमनेस असणार आहे, या इन्स्टेबिलिटी असणार आहे, किंवा एका कामानंतर दुसरं अगदी मनासारखं मिळेलच असं नाही. सो मला वाटतं काही, आणि मी थोडी आहे चुझी की मला ती घाई नसते की आता ह्याच्यानंतर मी दिसत नाही, अरे बापरे, सो मला होत नाही. ठीक आहे, आपण काम केलेलं आहे, आपण लोकांच्या लक्षात आहोत, आपण काम प्रामाणिकपणे करतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी अशी त्रागा नाही करून घेत. पण तो ब्रेक जो असतो किंवा ती जी गॅप असते ती वेगवेगळ्या कारणांमुळे पण असते. पण दिस इज अ लाईफ ऑफ अन ऍक्टर. येस. म्हणजे ना खरं तर कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात ना स्ट्रगल हा येतोच. आणि त्यात इंडस्ट्री म्हणजे मराठी असो, हिंदी इंडस्ट्री असो, कोणत्याही बाबतीत असू दे. पण तुला या इंडस्ट्रीत आल्यानंतर असा काही कोणती गोष्ट फेस करावी लागली का? कारण तुझ्या मनात कधी अशी भीती होती का की मी योग्य वाट पकडली ना, मग काहीतरी दुसरा मार्ग पकडायला पाहिजे होता? कारण तुझ्या वडिलांनी सुद्धा तुला एक पुश केलेलं की तुझे करतेस ते योग्य कर किंवा प्रशिक्षण वगैरे घे, असं. सो असं काही घडलेलं का? नाही, मला एकदाही हा डाऊट नाही आला की मी हे क्षेत्र का निवडले. इव्हन कितीही मोठं रिजेक्शन जरी झालं तरी मला असं कधीच नाही वाटलं की अरे मी या क्षेत्रात का आले, याच्यापेक्षा छान डेंटिस्ट बनले असते, चांगलं क्लिनिक टाकलं असतं. मला हे कधीच नाही वाटलं. कारण मुळात मला वाटतं तुम्ही या फील्डमध्ये तेव्हाच यावं जेव्हा तुमचं खूप प्रेम आहे.
आणि वेगळी निष्ठा आहे आणि ती असेल तरच तुम्ही ते रिजेक्शन्स पचवू शकता, तरच तुम्ही तो जो वेटिंग पिरियड आहे तो सस्टेन करू शकता. ते तेवढं प्रेम हवं, तेवढी निष्ठा हवी आणि ती माझी होती. त्यामुळे मला कुठल्याच पॉइंटला हे कधीच असं वाटलं नाही की का आपण हे करतोय, कधीच नाही, कुठल्याच फेजमध्ये नाही. पण मग असं कधी तुला कोणत्याही प्रोजेक्ट दरम्यान काही रिजेक्शन वगैरे आलेले आणि ते असं रिजेक्शन आहे जे असं जिव्हारी लागलंय, असं काही झालेलं का? नाही, रिजेक्शन जिव्हारी नाही, पण हा 1-2 प्रोजेक्ट होते जे आम्ही बनवू पाहत होतो पण ते काही कारणामुळे बनले नाही. म्हणजे ते एक शो होता जो आम्ही करणार होतो, एक हिंदी शो मोठा, आणि तो पिकअपच झाला नाही. सो तो एक जिव्हारी नाही लागला, पण असं झालं की हे झालं असतं तर छान झालं असतं. येस. आणि मग ती एखादी गोष्ट असते ना आयुष्यात हे घडल्यानंतर पॅरेंट्सला खूप प्राऊड फील होतं, एक कौतुकाची थाप मिळते आणि आपसुकच असं ते आठवलं की डोळ्यात असं पाणी येतं. म्हणजे ते एक असते ना आई वडिलांकडून मिळालेली कामाची पोचपावती, कारण त्यांनी आपल्याला वाढवलेलं असतं, मोठं केलेलं असतं. काही झालं तरी त्यांचं नाव आपल्याला मोठं करायचं, हेच एक आपल्या मनात असतं. सो अशी एक कौतुकाची थाप जी तुला आठवली की अजून खूप छान आणि खूप छान वाटतं. मला वाटतं माझं डिअर अजो जे नाटक मी लिहिलं होतं त्याचे मी लिहिलेलं. सो त्याचे अनेक प्रयोग झाले आणि त्याला बरेच मानाचे तुरे मिळाले, अवॉर्ड्स मिळाले, किंवा BMM डॅलस मध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं होतं परफॉर्म करायला. पण मला आठवतंय नेहरू सेंटरमध्ये आमचा शो होता, ते फेस्टिवलमध्ये आम्हाला सिलेक्ट केलं होतं आणि अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही परफॉर्म केलं. पण त्या शो नंतर माझे आई वडील जेव्हा बॅकस्टेज शो नंतर मला भेटायला आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात जी चमक होती ती मी विसरू शकत नाही. कारण एकतर आपल्या लेकीने लिहिलेलं नाटक त्याला तेवढा त्याला जो प्रतिसाद मिळतोय तो बघून, किंवा नेहरू सेंटरमध्ये काय व्हायचं की आम्ही बऱ्याच वेळा ऍज अन ऑडियन्स फेस्टिवल ते नाटकं बघायला गेलोय आणि तिथेच माझं नाटक परफॉर्म होतोय. सो ही तसं बघायला गेलं तर ही छोटी गोष्ट आहे, पण ती खूप पर्सनल फॅमिली मुवमेंट होती आमच्यासाठी. सो तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. तुझ्या आई बाबांचं असं काही होतं का की आपल्या मुलीने काहीतरी, म्हणजे असं असतं ना पोलीस बनावं, डॉक्टर बनावं, असं काही होतं का? हो, होतोच ना. डॉक्टर तर नक्कीच. मला वाटतं म्हणूनच मी प्रशिक्षणही घेतलं BDSचं, की त्यांची इच्छा होती की डॉक्टर किंवा कुठल्या तरी सिक्युअर फील्डमध्ये मी जावं जिथे एक स्टडी इन्कम असेल, स्टेबल लाईफ असेल. सो डेफिनेटली ही त्यांची इच्छा होती जी मी अजिबात पूर्ण केली नाहीये. बरं, तुझ्या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी कोण अशी खास व्यक्ती आहे का? म्हणजे मैत्रीण असू दे, मित्र असू दे, किंवा कोणीही व्यक्ती जी सिनियर असू दे, जसं तू मगाशी बऱ्याच लोकांची नावं सुद्धा घेतली. सो असं कोणी आहे का त्यांनी तुला प्रचंड असं पुश केलंय की हा बाबा मयुरी तू जा पुढे, की खूप छान होईल तुझं, असे कोणी व्यक्ती आहे का तुझ्या आयुष्यात? सो इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं मुळात मीच स्वतःला मोटिवेट करते. ते सेल्फ मोटिवेशन लागतं तुम्हाला जर इथे काही करायचं असेल तर. पण हा, माझी एक मैत्रीण आहे श्वेता भंगाळे म्हणून, ती नागपूरला असते. तर बऱ्याच वेळा जेव्हा असं खच्चीकरण होतं, जेव्हा मला कळत नाही काय आयुष्यात पुढे काही आहे की नाही, किंवा कुठल्याही पर्सनल किंवा प्रोफेशनल सेटबॅक्स जेव्हा असतात, तेव्हा माझा पहिला फोन कॉल तिला जातो की मी लॉस्ट आहे, मला कळत नाही. आणि एक मॉरल पुश तिच्याकडनं मला नेहमी मिळतो. तो नुसतं पेपअप टॉक नसते, ती मला खूप चांगली ओळखते आणि त्यामुळे समजून उमजून मला रियालिटी दाखवून ती मला मोटिवेट करत असते. सो ती एक खूप स्पेशल व्यक्ती आहे माझ्यासाठी. आणि इंडस्ट्रीत पण मी खूप छान माझ्या मित्रमैत्रिणींची फळी तयार केलेली आहे. कारण बऱ्याच वेळा तुमच्यासोबत जे होतं ते फक्त इंडस्ट्री मधले मित्रमैत्रिणी समजू शकतात. ते मी घरी एक्सप्लेन नाही करू शकत की काय झालं आज. ती इंटेन्सिटी, ती तीव्रता त्यांना कळणार नाही. त्यामुळे इंडस्ट्रीत सुद्धा माझे जे फ्रेंड्स आहेत, शर्वरी लोकरे, अभिज्ञा भावे, ओमप्रकाश शिंदे, नीरज शिरवैकर, केतकी विलास, आनंद प्रभू, हे लोक इंडस्ट्रीतले माझे असे 1M 2M 4M फ्रेंड्स आहेत. मी त्यांना कधीही कितीही वाजता फोन करू शकते, त्यांना हक्काने विचारू शकते की, आणि एक ऍब्सोल्यूट प्रामाणिक ओपिनियन मला त्यांच्याकडनं मिळू शकतं. सो वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडते मी खूप बिंदास फोन उचलते आणि मी मदत मागते आणि मी सांगते की मला नाही वाटत आहे, माझा कॉन्फिडन्स नाहीये किंवा मला आता समजत नाहीये, मी लॉस्ट आहे. या कुठल्याही क्षणी मी यांना खूप हक्काने फोन करते आणि हो, म्हणजे टचवूड
आणि तुला छान आहेत वाटतं. चांगली लोक आहेत माझ्या आयुष्यात. कमाल. चांगले खरं तर मित्र असणं पण गरजेचं आहे. खूप गरजेचं. पण काही लोक असे असतात की त्यांच्याशी बोलूनच आपल्याला छान वाटतं आणि हो. ते खुश करतात. पण कधी कधी ना असं खूप असं डिप्रेस वगैरे सुद्धा व्हायला होतं. सो कसं आहे ना, एखादा कलाकार जेव्हा येतो वरती ना, तेव्हा ना त्याच्याकडे ना बॅक टू बॅक कामं येतात ना, तेव्हा त्याला छान वाटतं. पण एका पॉइंटला ना असं वाटतं की नाही मिळत आहे काही, मला जमत नाहीये की मी फील्ड कंटिन्यू करू का की थांबू इथेच. तुझ्या बाबतीत असं काही झालंय का? नाही, बस मयुरी इथेच थांब, मला नाही जमत आहे आता, काय करू? नाही, तसं कधीच नाही झालं. नक्कीच काही पर्सनल गोष्टींमुळे ओव्हरवेल्मिंग झालं होतं. कॉन्फिडन्स नव्हता की आपण एवढे तास काम करू शकतो की नाही, किंवा आपली ती मेंटल कपॅसिटी आहे की नाही, किंवा नाटक करण्याची सुद्धा आता मी जे करते ती कपॅसिटी आहे की नाही. कारण तुम्हाला एक वेगळी स्ट्रेंथ लागते, आतली स्ट्रेंथ लागते, इनर स्ट्रेंथ. सो मी म्हटलं तसं की एकतर या फील्डवर, या आर्टवर प्रचंड प्रेम आहे, ते एक नॅचरल पुश देतं. दुसरं म्हणजे जेव्हा काही गोष्टी मनासारख्या घडत नसतात, तर तेव्हा हे रिमाइंड करणं खूप गरजेचं आहे की हेच आयुष्य नाहीये, ह्याच्या पलीकडे पण खूप आयुष्य आहे. उदाहरणार्थ मी लिखाण करते, मी पेंटिंग करते, मी वाचन करते, फिरायला जाते, ह्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत आयुष्यातल्या. किंवा शांतपणे बसून मनन चिंतन करणं, किंवा वाचणं, किंवा निसर्गात जाणं, निसर्गाशी एकरूप होणं, ह्या पण गोष्टी तेवढ्याच ताकदीच्या आहेत. आणि मला वाटतं वेळोवेळी मी हे करत राहते स्वतःसाठी. आणि जर त्याही पलीकडे मला असं वाटलं की नाही हे जमत नाही आपल्याला, किंवा ही फेज हँडल करता येत नाही, तर मी म्हटलं तसं माझ्याकडे उत्तम मित्रमैत्रिणींची फळी आहे, ज्यांना मी फोन करते, ज्यांना बोलवते, ज्यांच्याशी गप्पा मारते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला लाज नाही वाटत मदत मागायला. माझ्या जर मोराल बूस्ट साठी मला कोणाची मदत लागणार असेल तर मी अगदी बिंदास फोन करून मदत मागते. वा. अशी कोणती गोष्ट आहे स्वतःबद्दलची जी आजही आठवली तरी स्वतःबद्दल फार अभिमान वाटतो की हा बाबा मी हे अचीव्ह केलंय आयुष्यात? मला वाटतं ते करणं बाकी आहे, पण मला दर 2-3 वर्षांनी एक असा टप्पा येतो जेव्हा मीच स्वतःची पाठ थोपटते. आणि ते पण गरजेचं असतं की स्वतःला सांगणं की व्हेरी गुड मयुरी, यू मेड इट दिस फार. म्हणजे पहिला जो शो मिळाला फुलता कळी खुलेना, किंवा पहिला हिंदी शो जो इमली मिळाला, किंवा पहिलं नाटक जे मी लिहिलं, किंवा पहिल्या नाटकाला जो पहिला अवॉर्ड मिळाला, किंवा एकांकिकेला जो अवॉर्ड मिळाला, असे बरेच माइलस्टोन्स असतात आयुष्यात. तेव्हा आपण पण स्वतःचे लाड करणं गरजेचं आहे, स्वतःला अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. सो असं बऱ्याच वेळा मी वेळोवेळी केलंय. कधी कधी त्या धावपळीत, किंवा आपल्याला एक गोष्ट चेस करायची असते, तर आपण थोडं अनग्रेटफुल होऊन जे झालंय त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सो अशा वेळी मी रिमाइंड करत असते की हो, तुला इथे पोहोचायचंय, पण आता हे पण तू कमवलं आहेस, त्याच्या बाबतीत पण तुझा एक ऍटिट्यूड चांगलाच पाहिजे, तुझं एक ग्रॅटिट्यूड पाहिजे त्या बाबतीत. सो हे वेळोवेळी स्वतःला रिमाइंड करणं असतं. येस. काम कोणतंही करत असलो ना, त्यात फायनान्शियली स्टॅबिलिटी हवीच. सो तुझं फर्स्ट पेमेंट तुला आठवतं का? आणि ते एक असतं ना, आई वडिलांना देतो आपण, किंवा स्वतः काही आवडत असेल, आई वडील बोलतात की बाबा तुला आवडतंय ना, हे तुझे पैसे आहेत, हा तुझा पहिला पगार आहे, सो तू ठेव. तुझी अशी एखादी आठवण फर्स्ट पेमेंटची? मला वाटतं फर्स्ट पेमेंट ना, मी एक इंडियन ब्रायडल वेअर असं काहीतरी हे होतं, शॉप होतं, त्याच्यासाठी मॉडेलिंग केलं होतं. आणि ते पैसे मला मिळाले होते, मला वाटतं अराउंड 15,000 मिळाले होते तेव्हा. ते मी आईला दिले होते की हा पहिला पगार. आणि ऍक्टिंग रिलेटेड म्हणशील तर पहिलं पेमेंट मला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या फिल्मसाठीच मिळालं होतं. सो मस्तच. सो आयुष्यात ना वाईट किंवा चांगले फेज ना नेहमीच येत असतात, कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत ते असू दे. सो तुला असं आठवलं की टचकन डोळ्यात पाणी येतं का, की बाबा हा हे मी फेस केलंय, किंवा ही माझ्यासाठी खूप अशी छान गोष्ट आहे ज्याने सुद्धा मला आनंद अश्रू येतात, अशी कोणत्या गोष्टी आहेत? मला वाटतं रोज वाटतं कधी कधी की वाव, आपण इथे पोचलोय, आपण धडधाकट आहोत, आपल्या म्हणजे आपण एक व्यवस्थित आयुष्य जगतोय, 2 वेळचं खायला मिळतंय, घर आहे व्यवस्थित, किंवा
ज्यांच्याकडे आई वडील ते सगळ्यात श्रीमंत असतात. सो अशा बऱ्याच गोष्टींमुळे मला असं वाटतं की ओके, कुठल्याही गोष्टीबद्दल भरभरून वाटतं की हे ग्रँटेड घ्यायला नको. हे पण बऱ्याच जणांकडे नसतं. सो छोट्या छोट्या गोष्टी पण मला वाटतं माइलस्टोन्स आहेत आणि त्याच नजरेने मी त्यांच्याकडे बघते. म्हणजे मी बऱ्याच वेळा विचार करते की कुठली गोष्ट प्रिव्हिलेज म्हणून आपण मानतो. तर हल्ली खूप मटेरियलिस्टिक आपण गोल्स सेट केलेले आहेत की हे अचीव्ह केल्यानंतर मग मला भारी वाटेल, मी कुठेतरी पोहोचले असं जाणवेल. आणि त्या सगळ्या अम्बिशन मध्ये ना आपण या मूलभूत गोष्टी कधी कधी ग्रांटेड धरतो. जसं मी आता तुला म्हटलं की मला चांगलं खायला 2 वेळचं मिळतंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि किंवा मी आज व्यवस्थित एक करेक्ट बॅलन्स्ड माइंड स्पेस मध्ये जगतीये किंवा काम करते, ही पण फार मोठी गोष्ट आहे. सो कुठलाही माइलस्टोन न बघता मी या छोट्या गोष्टींकडे बघते आणि मला खूप भारी वाटतं की यार हे पण तू करतेस, व्हेरी गुड. हे पण आहे तुझ्याकडे, व्हेरी गुड. तुझ्याकडे एक चांगली फॅमिली आहे, थँक्यू. चांगले फ्रेंड्स आहेत, थँक्यू. या सगळ्या गोष्टी मला वाटतं या बेसिक वाटतात किंवा मी सारखं सारखं तेच बोलते, पण ह्याच गोष्टी आहेत ज्या अल्टिमेटली मॅटर करतात मला वाटतं. मस्तच. आयुष्यात तुला कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला थँक्यू म्हणायचंय आणि कोणतरी असा व्यक्ती आहे ज्याला सॉरी म्हणायचंय. असे 2 व्यक्ती आहेत ज्यांना थँक्यूही म्हणायचंय आणि सॉरीही म्हणायचंय. म्हणजे माझे आई वडील. थँक्यू कारण मी खूप नशीबवान आहे की अत्यंत सेन्सिबल, सपोर्टिव्ह आणि रिअल असे माझे आई वडील आहेत. उगीच डोक्यावर चढवून ठेवत नाहीत. मी आज जे ग्राउंडेड आहे, रिअलिस्टिक आहे, ते त्यांच्यामुळे आहे. आणि त्यांच्यामुळे एक ग्रेस नॅचरली त्यांनी मला त्यांच्या वागण्यातून इम्पार्ट केलेली आहे. आपण अनुकरण करत असतो आपल्या आई वडिलांचं. बऱ्याच वेळा ते सांगतील तसं करण्यापेक्षा ते कसं वागतायत तसं आपण वागतो. आणि आयुष्यभर ज्या पद्धतीने ते इतर लोकांशी वागलेत ते मी बघितलंय, ऑब्झर्व केलंय आणि अननोईंगली ते इम्बाईब झालंय. त्यामुळे आज जर माझ्या वागण्याचं किंवा माझं कौतुक होतं तर त्याचं खूप डिरेक्ट श्रेय त्यांच्याकडे जातं कारण त्यांचंच अनुकरण मी करतेय. आणि सॉरी यासाठी की खूप फेजेस असतात आपल्या आयुष्याच्या. जेव्हा आपण टीनेज मध्ये आपण रिबेलस असतो, आपल्याला कधी कधी फ्रेंड्स खूप महत्वाचे वाटतात, आई वडील दुय्यम वाटतात. मला एक किस्सा खूप क्लिअरली आठवतो. एकदा एक प्लॅन बनत होता, फॅमिलीचा प्लॅन होता आणि फ्रेंड्सचा प्लॅन होता. आणि तो काळ असा होता की माझ्यासाठी फ्रेंड्स हे सगळं, ती कॉलेजमध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्ही एक फ्रीडम प्लस फ्रेंडशिप ही जी अनुभवतात ती तुम्हाला एक वेगळी मॅजिक देते. ती पूर्ण फेज जी असते मॅजिकल असते. आणि त्या काळात मी एक दिवस होता जेव्हा काहीतरी फॅमिली फंक्शनसाठी जाणं गरजेचं होतं आणि माझा आणि फ्रेंड्सचा काहीतरी प्लॅन बनत होता. आणि पप्पा फक्त माझ्या डिसिजनची वाट बघत होते, मी काय चूज करते. आणि ज्या क्षणी मी त्यांना म्हटलं की मला इकडे नाही यायचं, मला तिकडे जायचंय, ते म्हणाले मी वाटच पाहतो, तुम्हाला बघायचं होतं तू काय डिसिजन घेते, तू खूप जास्त फक्त फ्रेंड्सला प्रायोरिटाईज करतेस आणि इथे तुझा इम्बॅलन्स होतोय. आणि तेव्हा मला पटलं नव्हतं, तेव्हा मला रागच आला होता. मला वाईटच वाटलं होतं की हे सोडून मला इकडे जावं लागतंय. पण मग अशा बऱ्याच फेजेस मध्ये तुम्ही कधी कधी असं वागतात जे तुम्ही त्यांना नोईंगली अननोईंगली हर्ट करतात. आणि ते होणारच. ऍज चिल्ड्रन यू आर बाउंड टू हर्ट युअर पेरेंट्स, सो इट्स ओके. पण त्याची जाणीव पाहिजे. त्यामुळे त्यासाठी आणि नोईंगली अननोईंगली त्यांच्या मनाविरुद्ध ज्या गोष्टी केल्या असतील, ज्या ते माझ्याच चांगल्यासाठी बोलत असतील पण मी तेव्हा ऐकलं नसेल, या सगळ्या गोष्टींसाठी सॉरी. किस्सा छान सांगितलं. नाही ते खरंच असतं पण एक ते एज असतं ना, फ्रेंड्स एक फेज येते जेव्हा असं वाटतं की आई वडील काय सांगताय ते आउटडेटेड आहे, हे करेक्ट आहे, हे इन सिंक आहे, असं कायम वाटत राहतं. पण ते जसं एज जसं पुढे पुढे जातं तेव्हा आपल्यालाच कळतं आपल्यासाठी आई वडील जे सांगतात ते त्यांच्या आई वडिलांनी इतकं तुमच्यासाठी चांगला विचार कोणीच करू शकत नाही. येस. म्हणजे त्यांनी सुद्धा तुला इतकं पुश केलंय, तू प्रशिक्षण घे, सगळं शिक आणि मग इथपर्यंत. म्हणजे खूप आयडियली ना ते इझिली म्हणू शकले असते की नथिंग डुईंग हे तू नाही करणार आहेस. येस. सो माझ्या आई वडिलांचा मोठेपण हाच आहे की जरी त्यांना भीती वाटली, जरी त्यांच्यासाठी एक क्षेत्र अननोन होतं, त्यांनी रिलक्टंटली का असेना पण सपोर्ट कम्प्लीट केला सुरुवातीला. कारण
ते माझ्यासोबत तेही ग्रो झाले त्या फील्डमध्ये. जसं मी कम्फर्टेबल झालीये तसं ते कम्फर्टेबल झाले. सो ती जर्नी माझ्यासोबत त्यांनी अनुभवली आहे आणि त्यामुळे कोणाला अगदी आउटराईट रिजेक्ट करण्यापेक्षा ठीक आहे हिला हे करायचंय ना, मग आपण एक मधला मार्ग शोधूया, हा त्यांच्याकडे पर्स्पेक्टिव्ह होता आणि त्यामुळे त्यांच्या काही डिसिजन्समुळे मी वेगळी घडत गेले आणि व्हेरी व्हेरी थँकफुल टू दॅट. पण मग आता त्यांची रिएक्शन काय आहे? हे नाटक जेव्हा समजलं तुझ्यापर्यंत हे नाटक पोहोचलंय, तुला स्वतःला किती छान वाटलेलं आणि तुला काय म्हणजे थॉट काय होते तुझ्या मागे? बापरे, कारण 2 भूमिका, हो, हो. कुसुमची आणि सविताची. हो. सो घरच्यांची रिएक्शन काय होती आणि तुझी रिएक्शन काय होती? मुळात म्हणजे मी जेव्हा आईला विचारलं की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला फोन आला की असं नाटक करतोय, तेव्हा मी पहिला फोन आईला केला की तू हे नाटक पाहिलं होतंस का, काय कसं आहे. आणि तिचा एक खूप स्ट्रॉंग पुश होता की हे जर झालं तर प्लीज कर, कारण एक ऍक्टर म्हणून पण तू स्वतःला चॅलेंज करशील आणि कुठेतरी ह्या नाटकाला ना, बरं हे नाटक जर रीमातांनी केलं नसतं किंवा राजन तामाणेंनी डिरेक्ट केलं नसतं किंवा जे आज जे मंडळी आहे ज्यांच्यामुळे हे नाटक अजून हे झालंय ते नसतं तरी नुसतं जे नाव आहे ना, सविता दामोदर परांजपे, हे इतकं पॉवरफुल नाव आहे. म्हणजे क्रेडिट तुझं लेखक शेखर तामाणे यांना की काय नाव दिलंय, ते नाव अट्रॅक्टिव्ह आहे. आता या बाकी सगळ्या गोष्टींना चेरी ऑन द केक आहे की रीमाताईंनी ती भूमिका केली, राजन सरांनी ते डिरेक्ट केलं, त्याच्यात कामही केलं, संजय मोनेंनी काम केलं, सुधीर जोशींनी काम केलं. या सगळ्या गोष्टी चेरी ऑन द केक आहेत आणि आम्हाला ते प्लॅटरवर मिळालंय. येस, म्हणजे तो नुसतं नाव ऐकल्यानंतर 4 लोक म्हणतील विदाऊट कलाकार कोण आहेत हे बाजूला, अच्छा सविता दामोदर परांजपे. सो ही काय म्हणतात, हे प्रिव्हिलेज आम्हाला मिळालंय आणि ते प्रिव्हिलेज मी ग्रांटेड घेत नाहीये. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा हे नाटक माझ्याकडे आलं, नॅचरल इन्स्टिंक्ट हाच होता की वाव, पण जमेल ना, अगदी प्रामाणिकपणे जमेल ना, हे करता येईल ना आपल्याला. बरं, दोन्ही स्ट्रॉंग भूमिका आहेत त्या आणि कुठेतरी मला वाटतं ते जेव्हा सायकोलॉजिकल थ्रिलर हा जॉनर असतो तेव्हा त्यातनं करेक्ट करणं गरजेचं असतं. अति करून चालत नाही आणि कमी करून चालत नाही. आणि इथे मला वाटतं सगळ्यात महत्वाची भूमिका डिरेक्टरची असते आणि आम्ही खूप नशीबवान आहोत. आम्हाला तेच डिरेक्टर ज्यांनी, राजन तामाणे ज्यांनी रीमाताईंना डिरेक्ट केलं होतं, सुधीर जोशींना डिरेक्ट केलं होतं, संजय मोनेंना डिरेक्ट केलं होतं, तेच आम्हाला आज डिरेक्ट करतायत. आणि तो इतका ऍडव्हान्टेज आहे आम्हाला, कारण राजन सरांकडे खूप क्लॅरिटी आहे की हे नाटक कसं असावं. त्या क्लॅरिटीची मदत आम्हाला होते. म्हणजे ह्या जॉनरला खूप मी म्हणते तसं क्रिस्प असणं गरजेचं आहे. हे जर पसरलं तर ऑडियन्स खूप होणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची भूमिका डिरेक्टरची येते की ते पसरायला नको, त्याचा टोन करेक्ट आला पाहिजे. आणि दुसरा ऍडव्हान्टेज आहे की 1000 एक प्रयोग त्यांनी बघितले, त्यांनी केलेत, सो ऑडियन्सची नाडी ते ओळखून की कुठे नेमकं काय केलं पाहिजे. सो कलाकार म्हणून तसं आमचं काम सोपं झालंय, पण तसं कठीणही आहे, कारण क्लासिकल नाटक आहे. आणि म्हणजे रीमाताई किंवा शेखर सर जेव्हा बघतील तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे की चांगलं काम होतंय, त्यांनाही असं वाटलं पाहिजे की चांगले लोक चांगल्या पद्धतीने करतायत. मस्तच, छान. तुला स्वतःला पण खूप छान वाटलं असेल तेव्हा खरं तरी भूमिका आल्यानंतर. दोन्ही गोष्टी म्हणजे छान पण, एक्साइटमेंट पण, नर्वसनेस पण. त्या दोन्ही भूमिका ना तशा वेगळ्या आहेत. तू स्वतः किती तयारी केली आहेस त्या गोष्टींसाठी, मानसिकरित्या आणि भावनिकरित्या? त्या भूमिका दोन्ही तशा वेगळ्या आहेत, कारण थ्रिलर चेहऱ्यावर दाखवायचं आपल्याला. सो तू स्वतः किती अभ्यास केलाय किंवा तू स्वतः किती हे चॅलेंज स्वीकारायला तयार झाली? खूप अभ्यास केलाय आणि रोज करतेय आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीने ते ट्राय आउट करणं होतं की ह्या पद्धतीने जास्त इफेक्टिव्ह वाटतंय का, असं चांगलं वाटतंय का. सो एकतर ना मुळात मी ग्रांटेड घेत नाही कुठली गोष्ट, त्यामुळे मी खूप अभ्यास करते त्या गोष्टीचा की आपल्याला येतंय हे मानून मी कधीच चालत नाही की आपण पोरीपाटी आहोत आणि आता हे फ्रॉम स्क्रॅच करायचंय. तर त्या दोन्ही भूमिकांसाठी ह्या अप्रोचचा उपयोग होतो, कारण त्या वेगळ्या पण वाटल्या पाहिजे आणि त्या स्ट्रॉंग पण वाटल्या पाहिजे. म्हणजे वेगळी स्ट्रेंथ दोघींमध्ये दिसली पाहिजे. तिची बॅकस्टोरी, दोघींची बॅकस्टोरी तयार करणं, दोघींच्या आवडीनिवडी काय असतील, मग मॅनरिझम्स काय असतील, मग या सगळ्या हे सगळे जे बारकावे आहेत ते हळूहळू प्रयोगागणिक आम्ही ते पेरतो. येस. मग आता या नाटकानंतर सुद्धा आम्हाला तू वेगळ्या काही
सिनेमा किंवा नाटक किंवा चित्रपटामध्ये असं काही पाहायला मिळणार आहे का? असे काही नवीन एक चित्रपट projects? आहे आणि एक वेब सिरीज आहे, पण मला वाटतं फायनल झाल्याशिवाय किंवा माझं तरी रूल आहे की ते शूट झाल्याशिवाय बोलायला नको, कारण खूप डिलेज होतात किंवा ऐन वेळेस काही चेंजेस होतात. सो जेव्हा त्याची वेळ येईल जवळ तेव्हा मी त्याच्याबद्दल नक्की बोलेन. आणि तू हिंदीमध्ये सुद्धा काम केलंस. तू म्हटलीस की इमली या मालिकेमध्ये तू काम केलंस ऍक्च्युली. सो तो तुझा अनुभव कसा होता हिंदी विश्वात काम करण्याचा? मुळात ना माझा अनुभव खूप चांगला होता, कारण मला खूप उत्तम प्रोडक्शन मिळालं होतं. 4 लायन्स जे प्रोडक्शन होतं. सो मला माझे हिंदीचे कलिग्स पण म्हणतात की तू पहिल्यांदाच खूप चांगल्या प्रोडक्शन मध्ये काम केलं, त्यामुळे आता तुला वाईट सवय लागली आहे. तुला खूपच चांगल्या लोकांसोबत काम करायला संधी मिळाली आहे. दरवेळेस एवढी चांगली लोक मिळतील असं नाही, पण म्हणजे वर्किंग आवर्स म्हणा किंवा पेमेंट म्हणा किंवा ज्या पद्धतीने एका ऍक्टरला ट्रीट केलं पाहिजे, ऍक्टरच्या गरजा ज्या असतात, सो या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या त्यांनी मॅनेज केल्या. त्याच्यानंतर एक उत्तम स्टोरी लाईन, खूप चांगले डिरेक्टर होते आमचे. त्यांनी ज्या पद्धतीने जिथे जो ग्रँजर लागतो काही गोष्टींचा तिकडे कॉम्प्रोमाइज न करता त्या पद्धतीने शूट केलं. आणि त्यामुळे आज इमलीला जी एक रिकॉल व्हॅल्यू आहे किंवा तो एक बेंचमार्क झालाय. इमली म्हणजे बरेचसे शोज आता ह्याच्यासारखं करायचंय. सो ती टेक्निकल टीम खूप सुंदर मिळाली होती आम्हाला. आणि ह्या सगळ्याची मदत ना, जेव्हा हे सगळं ऑन पॉइंट असतं ना, ऍक्टरचं काम खूप सोपं होऊन जातं की मग तुम्हाला जाऊन फक्त तुमचं काम करायचंय. नाही तर कधी कधी काय होतं की अरे हे का नाही नीट आहे, ते का नाही नीट आहे, तुम्हाला कुठेच लक्ष द्यावं लागत नाही. सो माझा अनुभव खूपच चांगला होता आणि आय होप की इथून पुढेही त्याच पद्धतीचं प्रोडक्शन, त्याच पद्धतीची लोक यांच्यासोबतच काम करायची संधी मिळावी. येस, तू आजपर्यंत ज्या भूमिका केल्यास ना त्या प्रेक्षकांपर्यंत योग्यरित्या पोहोचल्यात आणि तुला त्या प्रेक्षकांचं प्रेम प्रचंड मिळालंय. हुलताकळी कुलीना असू दे किंवा ही इमली मालिका असू दे किंवा त्याच्यानंतर लग्न कल्लोळ हा चित्रपट झाला, त्याच्यामध्ये प्रचंड गॅप सुद्धा होता. त्याच्यानंतर पुन्हा मालिका आली आणि कट टू आता ही जी भूमिका करणार आहेस तू ती, त्यालाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळणार, यात काही शंकाच नाही. पण ते प्रेक्षकांचे मिळत असलेलं तुला प्रेम, तुला किती छान ब्लेसिंग्स वाटतात? खूप महत्वाचं आहे ते. म्हणजे मी नेहमी म्हणते मायबाप रसिक प्रेक्षक जी एनर्जी आणि जी प्रेम मला देतात त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी करू शकते. इंडस्ट्रीत माझ्या कोणीच ओळखीचं नाहीये, कोणी गॉडफादर नाहीये. मला फक्त आणि फक्त ऑडियन्सने पुश करत करत इथपर्यंत आणलेले. त्यांचं प्रेम, त्यांची माझ्यावरची निष्ठा. इव्हन जेव्हा पहिल्या शोच्या वेळेस मी पहिले 1-2 महिने नव्हते बरं काम करत, तरीही त्यांनी माझ्यावर प्रेम केलं की हिला कळत नाही आता कॅमेरा कसा फेस करावा, हिला कळत नाही काही गोष्टी, पण तरीही ही करते प्रामाणिकपणे. सो माझी प्रामाणिकता त्यांना भावली आहे कुठेतरी आणि त्यामुळे त्यांनी जो माझा हात पकडलाय तो त्यासाठी म्हणजे मी कायम ऋणी असेन. आणि काय म्हणतात त्यांना, त्यांच्या प्रेम, आपण एनर्जी ना फेक नाही करू शकत. बरोबर, कोणीच. तुला जर मी आवडले तर तुम्हाला कळेल की तुला मी आवडतीये. तुला मी नाही आवडते तर मला कळणार तुला मी नाही आवडते. आपण एनर्जी फेक नाही करू शकत. सो जे काही एनर्जी मला त्यांच्याकडनं मिळते, म्हणजे मी फक्त एवढंच करू शकते की मी चांगलंच काम करणार आणि चांगल्या भूमिकेतनं तुम्हाला जितकं एंटरटेन करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करणार. कारण हे प्रेम म्हणजे इमॅजरेबल आहे, ह्याचं काही मोलच नाहीये. आणि तू म्हटली तसं करेक्ट आहे की टेलिव्हिजन मध्ये काय होतं, जर तुम्हाला करेक्ट रोल्स मिळाले आणि ते पोचले ना तर ते जास्त इफेक्टिव्ह असतं. नाही तर कधी कधी तो शो पोचलाच नाही लोकांपर्यंत, मग ते तेवढी वर्ष तुमची वाया जातात की तुम्ही काम केलं पण लोकांशी कनेक्टच झाला नाही. तर लकीली माझ्या बाबतीत, ते टेलिव्हिजनच्या बाबतीत तरी मला फिल्म्स कधी कधी नाही पोचल्या माझ्या लोकांपर्यंत, पण टेलिव्हिजनचं प्रत्येक काम पोचलंय. मध्ये हुलताकळी कुलीना असू दे, इमली असू दे, मन धागा धागा आता मी स्टार प्रवाहावर केली, त्याच्यात पण कॅरेक्टर खूप सुंदर होतं आणि माझ्या नशिबाने प्रत्येक कॅरेक्टर मला टेलिव्हिजन मध्ये वेगळं दिलं गेलं. लकीली मी टाईपकास्ट झाले नाही, कारण मीही स्वतःहून ते प्रयत्न केले की टाईपकास्ट नको व्हायला. एकाच पद्धतीचं काम, एकच फक्त गोड छान स्वीट मुलगी ह्या पद्धतीचं काम करायला मी नाही आली आहे. ते जर करायचं म्हणजे मला असं वाटतं की एकाच पद्धतीचं काम मिळणं हे एका ऍक्टरसाठी खूप बोरिंग आहे. तुम्ही ऍक्टिंग करायला आलात कारण की तुम्हाला विविध भूमिका करायच्या, तुम्हाला वेगळं एक्सप्लोअर करायचंय स्वतःला. आणि एखादं काम जर गाजलं आणि त्याच्यात तुम्हाला जर टाईपकास्ट झालात तुम्ही, तर मग ते चांगलं पण आहे की तुम्हाला त्या पद्धतीची कामं येत राहतात, पण वाईट पण नाही की त्याच पद्धतीची कामं येत राहतात. सो हे नाटक घेण्यामागे
अजून एक माझा थॉट होता की या जॉनरमध्ये मला कधीच कोणी बघितलं नाहीये. येस. या पद्धतीच्या कॅरेक्टरमध्ये कधीच कोणी बघितलं नाहीये. सो त्यामुळे ऑडियन्स, आय होप ऑडियन्स एक्सायटेड असेल मला या रोलमध्ये बघायला. येस. एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, थोडंसं पॅरानॉर्मल कडे जाणारं पण एक अँगल आहे, आणि त्या गोष्टींना आपण स्क्रीनवर खूप बघितल्या आहेत आजकाल, वेब सिरीज असो किंवा फिल्म्स असो, बरोबर. पण त्याचा नाट्यानुभव Yes, नाही घेतलाय exactly. कोणी. सो हा नाट्यानुभव इतका विलक्षण असणार आहे, त्यामुळे आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत प्रेक्षकांना तो नाट्य अनुभव देण्यासाठी, आणि फिंगर्स क्रॉस्ड. आणि मला बोलावं वाटतंय खरं तर, तेव्हा ते 80-90च्या दशकात गाजलेलं नाटक, आणि त्याच्यानंतर चित्रपट सुद्धा आला याच्यावर. पण चित्रपट आणि नाटक खरं तर वेगळं आहे, कारण नाटक म्हणजे समोर प्रेक्षकांना दिसतंय ते. सो यासाठी खूप प्रचंड तयारी असणार आहे. हो, खूप तयारी, खूप तालीम, आणि काय तुम्हाला जर मॅजिक स्टेजवर Yes, क्रिएट करायची बरोबर. असेल ना, ती मॅजिक स्पॉटलेस दिसायला त्याच्या आधी खूप रिहर्सल करावी लागते. Yes. सो जे काही चाललंय आता त्याच्या मागे ते, आणि सगळेच जण सज्ज आहेत की ही मॅजिक आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचीच आहे, आणि ती खूप यशस्वीपणे आणि प्रभावीपणे पोहोचेल याची मला खात्री आहे. आपण एक क्विक रॅपिड फायर खेळूया. मयुरी अभिनेत्री नसती तर कोण असती? लेखिका. 3 अशा गोष्टी ज्याच्याशिवाय मयुरी राहू शकत नाही. एक तर माझे आई वडील, दुसरं माझी भाची जिजा आणि माझा भाचा वायू. मला लहान मुलं प्रचंड आवडतात. आणि तिसरं देवाची एनर्जी. एक डिश जी मयुरीला खूप छान बनवता येते. हा, मी आहे तशी गुड कुक आहे मी, पण एक डिश काय नाही, मला खूप पास्ता किंवा थाय करी मी खूप चांगली बनवते. आई वडिलांना एक डिश बनवून दिलीस आणि ती त्यांना प्रचंड आवडली. खूप वेळ झालाय असं, आणि असं वाटेल मी स्वतःचं कौतुक करते पण नाही. माझ्या आईला स्पेशली मी माझ्या हातचं खाऊसवे किंवा थाय करी या गोष्टी आवडतात. म्हणजे ज्या गोष्टी ती बनवते त्या मी नाही बनवत, ज्या मी बनवते त्या ती नाही बनवत. मयुरीला कोणत्या गोष्टींवर पैसे खर्च करायला जास्त आवडतात? गॉगल्स. प्रचंड गॉगल्स. एक वेगळंच वेड आहे. मयुरीचं हिडन टॅलेंट? काही नाही, जेवढं टॅलेंट आहे तेवढं सगळ्यांना माहिती आहे, मागे काही हिडन वगैरे नाही माझ्याकडे. सेलिब्रिटी क्रश? वन अँड ओनली शाहरुख खान. आणि मराठीतलं? जुनं असू दे. क्रश नाही, पण मला प्रचंड ते व्यक्तिमत्व आवडतं, पु ल देशपांडे. सोशल मीडियावर जास्त वेळ कोणत्या ऍपवर घालवते? इंस्टाग्राम. तुझ्याबद्दलचा गैरसमज लोकांमध्ये काय असू शकतोय? की मी खूप ॲरोगंट आहे. वाटूच शकतं, कारण मी रिझर्व्ड आहे. सो ते रिझर्व्ड राहणं इज इक्वल टू ॲरोगन्स हे बऱ्याच वेळा वाटतं, पण तू तशी नाहीये. नाहीये. हा गैरसमज लवकरात लवकर दूर. मेकअपचे कोणते 3 प्रोडक्ट जे नेहमी सोबत असतात? लिपस्टिक, काजळ, कन्सिलर. आतापर्यंत फॅनने दिलेली एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट? मला दोन्ही वेळेस ही कॉम्प्लिमेंट मिळाली, आणि माझ्यासाठी ती सर्वोच्च कॉम्प्लिमेंट आहे. ती म्हणजे खुलता करत असताना मला 2-3 असे कपल्स भेटले जे म्हणाले की आम्ही आमच्या मुलीचं नाव मानसी ठेवलंय, कारण त्या पात्राचं नाव मानसी होतं. आणि कोणाला तरी आपलं पात्र इतकं आवडलंय की आपण आपल्या मुलीचं नाव ते ठेवतोय, ही एक फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे. सेम मालिनीच्या बाबतीत झालं इमली करत असताना, कारण मला वाटतं ही एक फार मोठी जबाबदारी आहे की आपल्या पात्राचं आपलं काम इतकं आवडलं की त्या पात्राचं नाव त्यांच्या मुलीला देतायत. सो मला सगळ्यात आवडलेली आणि ओव्हरवेल्म झालेली ही कॉम्प्लिमेंट आहे. अशी कोणती भूमिका जी अजूनपर्यंत केलेली नाहीये पण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असले ना एकदा तरी ती भूमिका करायची? खूप आहेत ग अशा, खूप भूमिका आहेत अशा. म्हणजे आता मला असं वाटतं मी अजून काही केलंच नाहीये. मला
विद्या बालनने कहाणीमध्ये जे काम केले तसं करायला आवडेल. स्मिता पाटील यांनी एवढे पिक्चर्स केलेत आणि काय उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत त्यांनी, काय डेप्थ होती त्यांच्या भूमिकांमध्ये, त्यांच्या सादरीकरणात. परत मेरिल स्ट्रीपने पण किती सुंदर काम केलंय, किती वेगवेगळ्या फिल्म्समध्ये काम केलंय. सो ह्या लोकांचं इन्स्पिरेशन नक्कीच आहे की वेगवेगळं काम करायचंय आणि आत्ता कुठे वाटचाल सुरू झालीये. सो होपफुली त्या पद्धतीचं काम होईल. मराठीतली आवडती जुनी अभिनेत्री? भक्ती बर्वे. आणि अभिनेता? डॉक्टर श्रीराम लागू. जाता जाता नाटकाबद्दल प्रेक्षकांना काय अपील करशील? नाटकाबद्दल एकतर ह्या नाटकाबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल. सविता दामोदर परांजपे, रीमाताई आणि सुधीर जोशी, संजय मोने, राजन तामाणे, शेखर तामाणे यांनी या नाटकाला ऑलरेडी एक क्लासिकल दर्जा दिलेला आहे त्यांच्या कलाकृतीमुळे, त्यांच्या कामामुळे. सो ती एक खूप क्लासिक रिकॉल व्हॅल्यू आहे या नाटकाला आणि आम्ही त्याच काळातलं नाटक उभं करतोय, तोच स्पॅन उभा करतोय. पण काही गोष्टी नवीन असतील आणि एक तर कास्ट नवीन असल्यामुळे त्याची एक गंमत परत एक वेगळी आहे. आणि एवढं मी नक्कीच सांगेन की या पद्धतीचं नाटक सध्या नाहीये आपल्याकडे. या पद्धतीचा नाट्यानुभव पटकन तुम्हाला मिळेल असं नाहीये. आणि लाईव्ह जी गंमत आहे, एक सायकोलॉजिकल थ्रिलर बघण्याची, ती वेगळीच असते. सो सविता दामोदर परांजपे हे नाटक तुम्हाला 5व्या मिनिटाला हुक करेल. तुम्ही त्या विश्वात रमाल, तुम्ही त्या विश्वात घाबराल, तुम्ही हसाल, तुम्ही रडाल, तुम्ही फक्त खिळवून राहाल, ही आमची गॅरंटी आहे. आणि हे नाटक जरूर जरूर बघा, कारण माझी खात्री आहे तुम्ही एकदा बघितल्यानंतर तुम्ही 4दा ते नाटक बघायला याल आणि तुम्ही अजून 10 जणांना हे नाटक रेकमेंड कराल. सो फक्त एकदा हे नाटक बघायला जरूर या. येस, थँक्यू. खूप छान वाटले खरं तर तुझ्याशी बोलून, तुझी स्टोरीज ऐकून. खरं तर आई वडिलांची रिॲक्शन, तुला त्यांचं मिळालेलं पाठबळ, म्हणजे कधीही आयुष्यात नकार दिला नाही, तुला पुश करत राहिले की येस तू कर म्हणून. आणि आज तू त्यांचे आशीर्वाद किंवा देवाचे आशीर्वाद यामुळे तू या स्टेजला पोहोचली आहे, तुला प्रेक्षकांचं प्रेम मिळते. त्यासाठी खरंच खूप छान वाटलंय तुझ्याशी बोलून. तुला फ्युचरसाठी ऑल द बेस्ट आणि अशाच नवीन नवीन प्रोजेक्ट तू प्रेक्षकांपर्यंत येत राहशील आणि प्रेक्षक कौतुकाची थाप तुझ्यापर्यंत ती पोहोचवत राहतील. थँक्यू सो मच.